हा लाफिंग बुद्धा घरात असल्यावर आपण त्याला गुदगुल्या करायच्या असतात म्हणतात. पण तो आपल्याला हसवतो की रडवतो ते मात्र माझे अनुभव खूप वेगळे येतं. आता मला पण काही सांगू शकत नाही त्याला घरात ठेवावा की नाही. तर चला आज रात्रीची मेथीची भाजी नीट केली होती. रात्री सगळं म्हणजे जेवण भांडी झाल्यावर. पण ह्या दिवसात कसं जास्त असा म्हणजे पावसाळा असल्यामुळं आता पाऊस नाही आहे आमच्याकडं. आता 4 दिवस पाऊस उघडला आहे. पण ह्या दिवसात भाज्यांवर सगळे असे किडे असतात किंवा छोट्या छोट्या बारीक अशा आळ्या असतात. आता एवढं काय व्यवस्थित रात्रीचं दिसत नाही लाईटमध्ये. तेव्हा म्हणलं आता बाहेरच आणून स्वच्छ भाजी मेथीची आहे ती धुवून घ्यावी. आणि सकाळच्या बागा इथं गायांचं सगळं काम झालं आहे, त्यांच्या धारा झाल्या, त्यांची स्वच्छता झाली. पण आधी म्हणलं श्रेया मोठी लेक भाजी बनवणार आहे, तर म्हणलं चला तिला म्हणलं थांब बाहेर तुला स्वच्छ भाजी धुवून आणून देते. कारण रात्री नीट केली असल्यामुळं आळी काय असली ते दिसत नाही रात्रीचं एवढं व्यवस्थित. आता हे इथं पावसामुळं आणि ऑलरेडीच म्हणजे कसं भिजवायला मोटर चालू केली की इथं आम्ही प्यायसाठी कॉक काढलेला आहे. तर इथं टिपका असे गळत राहतात आणि पावसामुळं जास्तच इथं शेवाळ झाले. चला म्हणलं आता हातासरशी हे पण घासून घ्यावं म्हणजे कसं चकचक होईल. आणि खाली शेवाळ म्हणलं ना घसरायची सुद्धा भीती असते. आता मी तारेची जी घासणी आहे ना जुनी त्यानेच घासते. तर एवढं बघा छान निघतंय ना. जुन्या ताराच्या घासण्यांचा चांगला असा उपयोग होतो आहे शेवाळांसाठी. ब्रशने एवढं हे काही निघत नाही शेवाळं, पण ताराच्या घासणीने मात्र चांगलं निघतं. ब्रशने पण मी बराच वेळा ट्राय केलं, ब्रशने काय एवढं काय व्यवस्थित नाही निघत. चला आता आमची ना शेतातली कामं सुरू झाली आहेत, त्यामुळे आता आमच्या मागं रोजची ही धावपळ सुरूच असणार आहे. आता बघा 9 वाजले एवढ्या सगळ्या कामात आणि त्याचे किरण बघा किती एकदम असे छान असे वाटत होते. आणि ह्या माझ्या कोंबड्या पंकोड्या बघा, त्यांना मात्र किती पाणी खाली ठेवा भांड्यात, त्यांना मात्र ह्या एवढ्या मोठ्या टाकीतच येऊन पाणी प्यायचं असतं. एका दिवशी मात्र त्याच्यात गटकाळीसुद्धा खातात आणि मग बसतात मग ओरडत. तर चला माझी आंघोळ वगैरे सगळं झालं, देवपूजासुद्धा करून घेतली. माझी आईसारखी म्हणते देवपूजा कर देवपूजा कर. आता तीसुद्धा व्हिडिओ बघितल्यावर तीसुद्धा खूप आनंदी होईल. चला हिने आज देवपूजा केली म्हणायची. नमस्कार मंडळी. आज एवढी धावपळ आहे. जे रोप जे लावले आम्ही ऊसाचं त्याला आज ड्रिचिंग करायचं आहे. ड्रिचिंग म्हणजे त्याच्या बुडाला ना ते औषध द्यायचं आहे. म्हणजे खोडकिडाच नाव खोडकिडा लागत नाही आणि रोपं पण जात नाहीत. त्यामुळे आज एवढी धावपळ आहे मागं. आणि आज रविवार असल्यामुळं आज सगळ्यांचीच इच्छा मटण खायची झाली होती, त्यामुळं मटणसुद्धा आणले आत्ताच म्हणजे ते घेऊन आले. आता मटण श्रेया करणार आहे, पण मी भाकरी करणार होते. आत्ताच मी सगळी तयारी पण केली होती, पण मायल्याकरांचं सगळी म्हणजे नको शेळ्या होतील. बरं म्हणलं ठीक आहे. आता मी काय म्हणजे पंपानेच देणार आहेत ते, मी फक्त आपलं त्यांच्या हाताखाली आपलं कुठं पाणी दे काय कर त्यासाठी मी पण जाणार आहे. आता भाकरी तर मी कॅन्सल केल्या आता करायच्या, आता आल्यावर गरम गरम करणार. मी ह्यांना किती वेळा म्हणलं शिळी भाकरी चांगली लागते नाही का रश्यात, पण ह्यांना नाही ताजीच खायची ह्या मायल्याकरांना. मग आता चला मी आता भाकरी कॅन्सल केल्या. आता भेटू चला रानात. मग सगळी कामं आवरून आम्ही शेतात आलो. आता ह्या ऊस लागणीची जी रोप आहेत छोटी आहेत त्यांना आता ड्रिचिंग द्यायचं आहे. त्यांच्या म्हणजे बुडाला औषध सोडायचं आहे म्हणजे किडा पडू नये किंवा रोप जाऊ नये म्हणून. तर बरेच त्यांनी काय असं दिलेलं आहे त्याच्यात टॉनिक, पण एवढा आमच्या डोक्याला पश्चाताप झाला ना. आम्हाला माहिती नव्हतं किंवा दुकानदारांनी सुद्धा सांगितलं नाही कोणतं अगोदर त्याच्यात मिक्स करायची पावडर. त्यांनी अगोदर ब्लॅक जी आहे ती मिक्स केली आणि शेवटपर्यंत ती काय बिचारी विरघळलीच नाही. इतका आम्हाला त्रास झाला शेवटी, असं एकदम असं गिळगिळीत झालं ते आणि शेवटपर्यंत नाहीच म्हणजे व्यवस्थित झालं. मला सुद्धा बघा इथं शेवटी ते मला बोलले की थोडंसं तू सुद्धा ट्राय कर, पण हे बघा कसं एकदम असं चिकट एवढं झालंय ना, ते होतच नव्हतं लवकर. खूप त्रास झाला आम्हाला त्याचा. काही गोष्टी दुकानदारांना सुद्धा माहिती नसतात आणि त्यामुळं बघा शेतकऱ्यांना असा त्रास होतो का नाही. खूप आज आम्हाला एवढा त्रास झाला डोक्याला ना. तर हे असं प्रत्येक रोपाच्या बुडाला असं ते औषध सोडत होतो आणि शेवटी बघा एवढं सगळं औषध मारून झालं तरी पण ते तसंच राहिलं. शेवटी नाहीच ते विरघळलं राहिलेलं थोडंफार. खूप ट्राय केलं
आता आमचं सगळं औषध इथं म्हणजे मारून होत आले, म्हणजे आम्ही थोडंसंच मारले, म्हणजे एक एकर. बाकीचं आता उद्याच्याला. आता घरी आलो, शेतातून आलो आम्ही आत्ताच एक 15-20 मिनटं झाली. आता 12 वाजले बघा. 12 वाजता सगळं झालं. आता माझं काय एवढं टॉनिकच होतं ते, पण माझं त्याचं एवढं मी फक्त हात तेवढा हे केला होता एकदा, त्यामुळं मी काय आता आंघोळ नाही डबल केली. हे मात्र आंघोळीला गेलेत आता, कारण त्या अंगावर पंप घेऊन थोडंसं उडतं सांडतं, त्यामुळं मी आता काय डब्बल आंघोळ नाही केलेली. आता चला म्हणलं, पोरी वाट बघत होत्या. श्रेयाने भाजी बनवून ठेवली आणि कृतिकाने पण तिला थोडीफार बाकीची काय मदत केलेली आहे. परत बाकीची काय कामं, कारण आम्ही लय लवकर गेलो होतो, 8:30लाच गेलो होतो पाण्यासाठी. कारण पाणी लाईट आज तिकडच्या शेतात लाईट आज 10 वाजता जाते ना, 10:30 वाजता, त्यामुळं लवकर गेलो होतो. नाहीतर खूप लांबून आम्हाला पाणी व्हावं लागलं असतं, म्हणून लवकर गेलेलो. आता 12 वाजले. आता जेवण, आता भाकरी करून घेते पटकन. श्रेया पण भाकरी करते कधी कधी, पण आता तिने भाजी बनवली होती मटणाची. मग जास्त वेळ तिला पण पाया उभं राहायला जमत नाही, म्हणजे जमतं पण तिचा पाय दुखून येतो, त्यामुळे तिने काटा केला हे करायचं, भाकरी बनवायच्या. चला चला मग मी आणि येणारच होते, मग चला आल्यावर मी करते. आता बाजरीच्या भाकरी गरमागरम आता बनवून घेते. ह्यांना गरम गरम खायच्या होत्या या मायल्या लेकरांना, म्हणून. नाहीतर मी सकाळीच बनवून जाणार होते, पण झाल्या असत्या सकाळी, पण केल्या असत्या तरी शिळ्याच. आता भाकरी बनवते पटपट. शेतीचं असं काम आलं ना महत्वाचं, मग असं पळावं लागतं आम्हाला लवकर, कारण वेळेवर मजूर काय मिळत नाही. मजुरांचं कसं असतं, जास्त पैसे देऊन मग येतो आम्ही, असं करतात. मग त्यामुळं आम्ही जितकं होईल तितकं ना घरच्या घरीच करतो. जे आमचं आवाक्या बाहेरचं आहे ते आम्ही मग बाहेर मग देतो, मग उगतं मग मजुरांनाच, असं करतो. तर मला दाखवत्या मुली असल्यावर बघा किती मदत करतात मला. म्हणजे प्रत्येकच मुली आहेत आपल्या स्वतःच्या आईला मदत करत असते. श्रेयाने बघा छान भाजी बनवली आहे मटणाची, आणि इथं सगळ्यांना मला आळणी काढलं आहे तिनं, म्हणजे न सांगता तिनं बघा सगळं एकटीने केलं आहे. इथं कृतिकाने भात बनवला आहे बघा सगळं, म्हणजे पोरींनी मला बरीच निम्मी मदत केली स्वयंपाकात, आणि मी आत्ता इथं गरमागरम भाकरी टाकल्या. चला आता मैत्रिणींनो आता जेवायला बसतो. आता 12:30 झाले, पुन्हा भेटू आता संध्याकाळी डायरेक्ट. आणि ही आमची कोकोरडी बघा, कोंबडी सतत ह्या उसाच्या कडेला जाते, नुसती ओरडत राहते बघा. तर चला ताईंनो, असा होता माझा आजचा दिवस. तर चिमण्यांचा बघा इथं चिवचिवाट चाललाय थोडाफार, म्हणजे दाराचं झाड आहे, आणि बघा कसली दाट त्याला पालवी फुटली, एकदम छान वाटतंय. तर माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आवडला असेल तर एक लाईक करा, कमेंट करा, आणि चॅनेलला आपल्या सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू, तोपर्यंत बाय.